नवबुद्धाय जय भीम. मी कैलाश बंधू जाधव आपल्या रूपनंदा थॉट या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि आपणास धन्यवाद देतो की आपण कमी वेळामध्ये आपल्या चॅनलला जो प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. आपला चॅनलवरती आपण जे सत्र सुरू केलेलं आहे अर्थात वी द पीपल ऑफ इंडिया म्हणजे आम्ही भारताचे लोक. आज आपल्या या कार्यक्रमामध्ये आज आपले जे पाहुणे आहेत अर्थात आपले मित्र इंजिनियर गौतम बस्ते जे उच्च विभूषित आहेत, चांगले शिक्षित आहेत. त्यांचं शिक्षण आहे डिप्लोमा इन मेकॅनिकल, बीई मेकॅनिकल, LLB, मास्टर इन फायनान्स, मास्टर इन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टडीज, पाली बुद्धिस्ट स्टडीज, पोस्ट डिप्लोमा इन आंबेडकर थॉट्स, MA सायकोलॉजी. असं उच्च विभूषित वर्गातून उच्च विभूषित शिक्षण घेणारे आमचे मित्र इंजिनियर गौतम बस्ते जे समाजाशी त्यांची नाळ जोडलेली आहे आणि नेहमीच मी त्यांना अनेक आंदोलनांमध्ये, अनेक कार्यक्रमांमध्ये, अनेक न्याय प्रक्रियेमध्ये मी त्यांना रस्त्यावरचे आंदोलन आणि बऱ्याच गोष्टींमध्ये मी त्यांना प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. आणि आज आपण माता रमाईचं जे कल्याणमध्ये स्मारकाची निर्मिती सुरू आहे त्या स्मारकाच्या निर्मितीमध्ये ते मुख्य समन्वयकांमध्ये त्या टीममध्ये आहेत, मुख्य समन्वयक आहेत. तर चला तर आपण आपल्या मुलाखतीला सुरुवात करूया. जय भीम सर. जय भीम, जय रमाई. रूपनंदा थॉट्स या आपल्या युट्यूब चॅनलवर मी आपलं स्वागत करतो. थँक्यू सो मच. आपण आपल्या युट्यूब चॅनलवर मुलाखत देण्यासाठी वेळ काढला त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. सर्वप्रथम तुम्ही माझी ही इंटरव्ह्यू केला त्याबद्दल रूपनंदा थॉट्स या चॅनलचे खूप खूप आभार आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, खूप खूप कौतुक. इतक्या बिझी शेड्यूल म्हणून तुम्ही हे सगळी कामं करताय आणि समाजापर्यंत एवढी सगळी माहिती पोहोचवलं त्याबद्दल आपलं कौतुक. नाही, निश्चितच बसते सर. तुम्ही, मी, आपण समाजाचं देणं आहोत आणि समाजाचं काम करणारी आपण, समाजासाठी झपाटलेली आपण लोक आहोत. येस. आपल्याला रोज असं वाटतं की माझ्याकडून काहीतरी कुशल कर्म पुऱ्या दिवसामध्ये घडलं पाहिजे. राईट. आणि त्याच अनुषंगाने मी आपल्यापर्यंत आलो कारण ठाणे जिल्ह्यामध्ये आज येणाऱ्या काही काळामध्ये भव्य दिव्य माता रमाईचं स्मारक आपल्या कल्याण शहरामध्ये आपण उभं करतो. अगदी. आणि हे उभं होत असताना मला असं जनतेच्या वतीने आणि आपल्या सर्व लोकांच्या वतीने हा प्रश्न विचारायचा होता की माता रमाईच्या स्मारकासाठी कल्याणमध्ये आपण जी जागा निवडलेली आहे तीच जागा का निवडली आणि त्या ठिकाणीच का स्मारक बनवायचा आपण विचार केला समन्वय समितीने? खूप खूप सुंदर असा हा प्रश्न सर. खूप ॲक्च्युली आपल्याला माहिती आहे की बुद्धभूमी फाउंडेशन वालधुनी कल्याण येथे बनते गौतमरत्न माथेरो आहेत आणि तिथे 29 एकरमध्ये ही जी बुद्धभूमीची जागा आहे ती एकच एवढी मोठी जी जागा आपल्याला तिथे अवेलेबल आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं तर हा चळवळीचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि त्यातल्या त्यात कल्याण हे वालधुनी हे क्षेत्र जे आहे ते पॅन्थरचा एक बालेकिल्ला राहिलेला आहे आणि त्यामध्ये ती जागा आपल्याला मिळाली. बनते गौतमरत्न महाथेरोंनी आपल्याला 10 गुंठे जागा तिथे दिली आणि त्यामुळे ते स्मारक अगदी म्हणजे आपण म्हणतो की सगळ्यांच्या कष्टाच्या पैशातून आपण तिथे उभारण्याचा निर्णय घेतला. वा वा, छान. माझ्या माहितीप्रमाणे तसं रमाईचं स्मारक महाराष्ट्रात आणि देशात कमीच आहेत. अगदी. लखनौला मी आपली रमाई बहन कुमारी मायावतीजींनी जे स्मारक निर्माण केलंय हो हो. अगदी दिमाखामध्ये माता रमाईंचं भव्य दिव्य लुगड्यामध्ये, त्यांच्या लुगड्यामध्ये अगदी, ते अगदी. पुतळा तिथे आहे अगदी. तो बघून अगदी ऊर भरून येतो. अगदी. आणि त्यानंतर वरळीला माता रमाईंचा जिथे अग्निदाह संस्कार झाला हो हो. तिथे पुतळा आहे आहे. रमाईंचं, Yes. मूर्ती आहे. Yes. आणखीन कुठे आहेत का? माता रमाईंचं जिथे जन्मस्थळ जिथे आहे तिथेही माता रमाईंचं स्मारक आहे. बरं. आणि जिथे आपण आता उल्लेख केला वरळी येथील माता रमाईंचं जिथे निधन पावलं त्या तिथे त्यांना अग्नी दिला गेला, बरं. तिथे स्मारक आहे. परंतु आपल्याला असं वाटतं की माता रमाईंचा जो प्रवास आपल्या जीवनामध्ये राहिलेला आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये माता रमाईंचं कॉन्ट्रीब्युशन आहे. हो. म्हणजे 7 कोटीची माता आपण गाण्यातून ऐकतो. हो. तर आपण म्हणतो की मग महाराष्ट्रामध्ये 2च स्मारक का बरं माता रमाईंचं बरोबर. असावे? त्यामुळे आपण हा एक निर्णय घेतला. एक म्हणतो आपण की सम्यक आपण जो म्हणतो की एक संकल्प. संकल्प ठेवला आणि आपण कामाला लागलो.
आणि अगदी. ती संस्कृती निर्माण करण्याचा हा एक भाग आहे. म्हणजे थोडक्यात मुंबई नंतर आता मुंबईचा जो इकडचा जो परिसर ज्याला आपण ठाणा जिल्हा म्हणतो, अगदी अगदी तर तिथे हा आता एक स्मारक तिथे निर्माण होत आहे. अगदी. आणि याच्या पाठीमागे असंही संकल्पना आहे की माता भीमांचं स्मारक आपल्या मुरबाडमध्ये आहे, अगदी बरोबर. ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. मग का बरं माता रमाईंचं सुद्धा स्मारक ठाणे जिल्ह्यामध्ये नसावं? कारण इथे एवढा भला मोठा आपला जनसमुदाय असतो. हो. आणि इथे पॅन्थर, मोठमोठे साहित्यिक, मोठमोठे लेखक, खूप सारे इंजिनियर्स, डॉक्टर्स, वकील, ही फौज आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये, म्हणजे सुपीक अशी ही भूमी आहे. तर अगदी आम्हाला बरोबर. असं वाटलं की या सुपीक भूमीमध्ये माता रमाईंचं एक भव्य स्मारक उभं राहू शकतं आणि लोक त्यासाठी कॉन्ट्रीब्युट करतायत. आम्हाला आमचा जो प्रवास आता आम्ही बघतो 7 फेब्रुवारी 2024 पासून आपण हा जो प्रवास सुरू केलाय, अगदी आज आता आपण 22 लाखापर्यंत पोहोचलो. 40 लाखाचा निधी आपल्याला या स्मारकासाठी अपेक्षित आहे. आणि म्हणजे आतापर्यंत 60% काम या स्मारकाचं झालेलं आहे. मला हा उल्लेख करायला आवडेल. आणि त्यामध्ये आपली जी टीम आहे, म्हणजे जे मुख्य समन्वयकांमध्ये नवीन गायकवाड आहेत, विजय हलदे आहेत, रोहिणीताई आहेत, त्यांचं प्रचंड आणि अनेकही मोठी टीम आपली आहे. मी तिघांचाच उल्लेख केला, आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे. पण हा म्हणजे लोक आपल्याला कॉन्ट्रीब्युट करतायत आणि हे स्मारक आपण आता आपण 60% म्हटलं काम झालेलं आहे. आणि आपण सांगितल्याप्रमाणे माता रमाईच्या ह्या स्मारकाचं लोकार्पण आपण किती तारखेला करणार? 27 मे 2025 रोजी आपण माता रमाईंचं निधन पावलं होतं त्या अच्छा अच्छा, बरोबर. 27 मेला. त्यामुळे आपण लोकार्पण त्या दिवशी ठेवलेलं आहे. वा. कारण 100% लोकार्पण झालं पाहिजे अशी आमची सगळ्यांची म्हणजे एकमत झालं. 7 फेब्रुवारी 2025 ला माता रमाईंचा जो पुतळा आहे त्याचं आपण लोकार्पण करतोय. वा. आणि त्याच्यासाठी एक भव्य मिरवणुकीचं आयोजन आपण केलं. म्हणजे आता येणाऱ्या 7 तारखेला 7 7 फेब्रुवारीला फेब्रुवारीला दिवसभर आपल्या कार्यक्रमांची रेलचेल अगदी लावलेली आहे. अगदी 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 सकाळी सकाळपासून सगळी लोक आम्ही कामाला लागणार आहोत. कारण खूप मोठा दिवस आपण मानतो हा. मला म्हणजे सांगायला प्रेक्षकांना पण आवडेल आणि एक मनाला खंत पण होते आम्हाला की माता रमाईंची जयंती म्हणजे मला स्वतःच मी एक म्हणतो की अगदी मी इंजिनियर होईस तर माता रमाईंची जयंती आणि माता रमाईंचं निधन कधी झालं हे डेट्स मला माहिती नव्हत्या. सर त्याबद्दल मला तुम्हाला पण धन्यवाद द्यायचे, कारण मुवमेंटमध्ये सरांनी आम्हाला आणलंय. माझ्या पूर्ण परिवाराला आज जी मुवमेंट आहे ती सरांकडून मिळालेली आहे, हे मला सांगायला आवडेल. तर नव्हतं माहिती आम्हाला, म्हणजे एवढे उच्च शिक्षित आम्ही म्हणून घेतो स्वतःला, परंतु ज्या माऊलीमुळे आज आपण एवढं टप्पा गाठलेला आहे त्या माऊलीचा आपण कुठेच गुणगान केलेलं आढळलं नाही. त्यामुळे सर हा निर्णय आम्ही अगदी मनापासून घेतला. म्हटलं काही करावं लागलं तरी आपण स्मारक करायचं. नक्की नक्की मी पाहिलंय. म्हणजे ही जे बुद्धविहार समन्वय समिती आहे, हो या समितीमध्ये आपण एक मुख्य समन्वयक आहेत. हो आणि जो निर्णय आपण इथे घेतला सर्वांनी मिळून की माता रमाईंचं एक स्मारक ठाणे जिल्ह्यामध्ये आपण स्मारक करावं, पाहिजे. मुळात हाच एक निर्णय आपला कौतुकास्पद आहे. अगदी. कारण माता रमाईंचं स्मारक व्हावं ही प्रत्येकाची इच्छा होती, परंतु त्याच्यावरती प्रॅक्टिकल काम कुठे होताना दिसलं नाही. एक्झॅक्टली. आणि तो काम आता आपण झाले, आपण माध्यम ठरलेलं आहे. माध्यम ठरलं. आणि मी पाहतोय की सोशल मीडियावर मी पाहतो जेव्हा आपल्याबद्दल की संपूर्ण ठाणे जिल्ह्यातूनच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रातून आपल्याला भरभरून या ठिकाणी लोक प्रतिसाद देत आहेत. येस. आणि देणार का नाही, कारण बाबासाहेबांची सावली, आपली सर्वांची माऊली मा रमाई यांच्या स्मारक जर बनत आहे तर प्रत्येक जण असा विचार करतो की नाही, मला माझ्या कमाईचा थोडासा हिस्सा या प्रोजेक्टसाठी, या स्मारकासाठी मी दिला पाहिजे. अगदी अगदी. आणि लोकांनी मला असं वाटतं आपणास चांगला प्रतिसाद या ठिकाणी आजपर्यंत दिलेला आहे. खूप चांगला प्रतिसाद. म्हणजे तुम्हाला सांगायला आवडेल मला की लोकांनी भरून भरून दान केलं. 2-2 लाखापर्यंत दान केलेलं आहे. वा. आमच्या मीराताई सकपाळे आहेत, त्यांनी आईच्या आठवणीतून अगदी म्हणजे घरकाम करणाऱ्यांची संघटना चालवतात, त्यांना आम्ही जेव्हा हे प्रपोजल दिलं तर म्हणजे आम्हाला भीती वाटत होती की अरे करू शकू की नाही, कारण इट इज नॉट अ जोक की एक स्मारक निर्माण करायचं. आपल्याला आठवतं 84,000 लेण्यांचं सम्राट अशोकांनी आज हे भव्यदिव्य या भारत भूमीला त्यांनी ते करून ठेवलेलं आहे. तो बौद्ध वारसा तो आपल्याला मिळालेला आहे. तर आम्हाला असं म्हणायचं की ही संस्कृती निर्माण करायची असेल तर आपल्याला त्यागाची भावना असली पाहिजे. अगदी. आणि त्याच्यामुळे आम्ही प्रत्येक दारोदारी जाऊन, म्हणजे जसं दारोदारी जाऊन त्यांना सांगणं की हे स्मारक, अनेक लोकांनी आम्हाला विचारलं की वाय यू आर गोइंग फॉर द स्मारक, का तुम्ही एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन का नाही टाकत. तर आम्ही म्हटलं की बघा, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन तर आहेत आपल्याकडे, बऱ्यापैकी आपला समाज जागरूक आहे, बऱ्यापैकी शिकलेला आहे, परंतु आपल्या संस्कृती जी रमाई संस्कृती जी आहे ना ती मिसिंग आहे. म्हणजे आज आपण म्हणतो की बाबासाहेबांचा जो भीमराव ते बाबासाहेब हा जो प्रवास तो रमाईंमुळे झालेला असं आमची मान्यता आहे.
आणि माता रमाईंनी जर गौऱ्या थापून माता रमाईंनी जर आपल्या पोटाला चटकी देऊन माता रमाईंनी अगदी काय काय केले. मी जेव्हा पुस्तकं वाचली माता रमाईंवर पुस्तकं मित्रांनो आणि प्रेक्षकांना मी विनंती करेन की आपण पुस्तकं वाचा, विकत घेऊन ती घरामध्ये असली पाहिजे. तो जो प्रवास जेव्हा आम्ही बघतो ना तर सर डोळ्यातून अश्रू येतात की नक्कीच. आणि आज एवढं आपण आनंदाने राहतो पण त्या माऊलीचे हे उपकार आहेत. मी सगळ्यांना पुन्हा एकदा मी सर तुम्हाला विनंती करतो आणि खूप कौतुक करतो तुमचं की तुम्ही हा इंटरव्ह्यू करताय. मला या माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोहोचायला माझं मनोगत आहे जे आपल्यापर्यंत नाही, निश्चितच मनोगतच नव्हे तर मी आपणा सर्वांना विनंती करेन की आता आपल्या समोर स्क्रीनवर जो नंबर येत आहे हा नंबर गौतमजी बस्ते यांचा आहे. हा नंबर यासाठी देतोय की हा नंबर गुगल पे फोन पे नंबर आहे आणि 60% काम जे झालेलं आहे आणखी 40% काम करण्यासाठी आपल्याला या स्मारकाला दानाची गरज आहे. तर मी आपणास विनंती करेन की आपण यथाशक्ती जितकं जमेल तितकं माता रमाईच्या या भव्य दिवस स्मारकासाठी उभं राहण्याकरिता आपण समाजाच्या पैशातून हा संकल्प केलेला आहे आणि समाजाच्या पैशातून हे स्मारक बुद्धविहार समन्वय समिती उभी करत आहे. अगदी आणि म्हणून आपणास विनंती करेन की कृपया हा बस्ते सरांचा नंबर आहे जो स्क्रीनवर खाली येत होता. या नंबरवरती आपण जाऊन जरूर या ठिकाणी दान करावं या स्मारकासाठी आणि त्याच्यामध्ये पण आपण त्यांच्याशी बोलू शकता कारण मोठ्या दानासाठी त्यांनी तिथे काय भित्तीपत्र म्हणजे भिंतीवरती त्यांची नावं वगैरे कोरण्यात येणार आहे. त्यांच्या स्मरणार्थ म्हणजे घरामध्ये जर आपलं कोण निधन पावलं असेल तर त्यांच्या आठवणी म्हणून आपण दान करू शकतो आणि ते दान आणि त्या व्यक्तीचं नाव आपण तिथे फलकावर लावणार आहोत जेणेकरून ते चिरकाळ टिकेल आणि आपण त्यांना सुद्धा अभिवादन करू म्हणजे आपल्या घरच्याच लोकांना सुद्धा आपण अभिवादन निश्चितच म्हणजे आपणास आणखीन त्या स्मारकाबद्दल डिटेल्स मध्ये आणखीन माहिती हवी असेल तर आपण बस्ते सरांना फोन करू शकता आणि आणखीन माहिती घेऊ शकता. तर बस्ते सर आज हा आपल्याबरोबर चर्चा करून फार बरं वाटलं आणि फार समाधान वाटलं की आज एवढं भव्य दिवस स्मारक निर्माण होत असताना आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण काही करू शकतो का, हा विषय आपल्या लोकांपर्यंत पोहोचू शकतो का, म्हणून इथपर्यंत मी आलो. आणि आपल्या सर्वांना पुन्हा एकदा सांगतो या 2 डेट आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. 7 फेब्रुवारी 2025 ला त्या ठिकाणी कार्यक्रमांची दिवसभर रेलचेल आहे. आपल्याला त्या ठिकाणी बुद्धभूमी फाउंडेशनला कल्याण या ठिकाणी कार्यक्रमामध्ये उपस्थित राहायचं आहे आणि आपल्या माता रमाईचा निधन ज्या दिवशी झाला अर्थात 27 मे या तारखेला पूर्णपणे लोकार्पण सोहळा त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. तरी आपणा सर्वांना विनंती आहे की या दोन्ही कार्यक्रमाला आपण जरूर या कल्याण शहरामध्ये उपस्थित राहावं. आणि बस्ते सर आपण वेळ दिला त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. सर्वांच्या प्रती मंगल कामना व्यक्त करतो. इथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम. जय भीम जय रमाई.